सोडिला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे, याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे, तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे, विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, कांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवो चित्तासे आपुलिया, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता सोडिला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे। प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे। या अभंगातून तुकोबाराय भगवान हा कोणत्या भक्तावर प्रेम करतो आणि ते किती करतो हे स्पष्ट करतायत। जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून भगवंताचं भक्त वात्सल्य प्रगट करतायत। भगवान हा भक्त वत्सल आहे। वत्सलाचे जर प्रकार आपण पाहू गेलो तर दोन वत्सल आहेत, एक दीन वत्सल आणि दुसरा भक्त वत्सल। आणखी करायचा झाला तर तिसरा एक प्रकार वत्सलाचा करता येईल आपल्याला, तो तिसरा प्रकार म्हणजे कुटुंब वत्सल। कुटुंब वत्सलांचा भरणा फार आहे, म्हणजे आपल्या कुटुंबाविषयी फक्त वात्सल्य, मर्यादित संकोचित प्रेमाचं स्वरूप, असे कुटुंब वत्सल फार आहेत। त्यांचा विचार करण्याचं काही कारण नाही। खरे दोन वत्सल, एक दीन वत्सल आणि दुसरा भक्त वत्सल। दीन वत्सल जर कोण असतील तर ते आहेत संत। साधवो दीन वत्सला भजन्ति यथा देवान देवापि तथैव तान्, छायेव कर्म सचिवा साधवो दीन वत्सला। साधू हे दीन वत्सल आहे, दिनाविषयी त्यांचं वात्सल्य आहे। ज्याला कोणीच आपलं म्हणत नाही त्यांनाही आपलं जो म्हणतो तो आहे साधू। जश जे करंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा। देवतेची जाणावा, रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,
तोच साधू ओळखावा देव तेथेच जाण, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जोर हृदय, तोच साधू ओळखावा. असे साधू हे दीनवत्सल आहेत. पण भगवान हा भक्तवत्सल आहे. भक्ताविषयी त्याचं वात्सल्य आहे. तो भक्तवत्सल आहे अशी त्याची तिन्ही लोकात प्रसिद्धी आहे. भक्तवत्सल दीनानाथ तिन्ही लोकी ज्याची मात, ते लोके ज्याची मात, तिन्ही लोकी ज्याची मात. दीनानाथ तिन्ही लोकी ज्याची मात, तिन्ही लोकी ज्याची मात. भक्तवत्सल दीनानाथ तिही लोकी ज्याची मात. तिन्ही लोकात अशी ज्याची गोष्ट प्रसिद्ध आहे की भगवान हा भक्तवत्सल आहे. भगवंताची 1000 नावं सांगितलेली आहेत. विष्णू सहस्रनाम प्रसिद्ध आहे. त्या विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचं भक्तवत्सल एक नाम प्रसिद्ध आहे. एकोनैक सवक्कं यत्तत्पदमनुत्तमं लोकबंधुर लोकनाथो माधवो भक्तवत्सलः. भक्तवत्सल हे त्याचं नाव आहे. भक्ताविषयी त्याचं वात्सल्य. असं म्हटल्यानंतर आपल्याला 2 गोष्टीची जिज्ञासा यातून निर्माण होते की भगवान हा भक्तवत्सल आहे. भक्तावर प्रेम करतो, पण कोणत्या भक्तावर प्रेम करतो? भक्त तरी नेमका कोण? जो ह भ प म्हणून घेतो तो का, की लोक ज्याला म्हणतात तो का, जो टीव्हीवर गाजलेला आहे तो का? भक्त म्हणजे नेमका कोण? कोणत्या भक्ताविषयी त्याचं वात्सल्य आहे हे एक आपल्याला जाणून घ्यावंसं वाटतं. आणि दुसरं असं जाणून घ्यावंसं वाटतं भगवान हा त्या भक्तावर निदान प्रेम किती करतो, त्या प्रेमाचं स्वरूप हे एक आपल्याला समजावं वाटतं. तर कोणत्या भक्तावर भगवान प्रेम करतो आणि ते किती करतो या दोन्हीचे उत्तर तुकोबाराय आज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सोडिला संसार माया दयावर फार, माया दयावर फार, माया दयावर फार. सोडिला संसार माया दयावर फार, माया दयावर फार, माया दयावर फार. कोणत्या भक्तावर प्रेम करतो आणि ते किती करतो या दोन्हीचं स्वरूप तुकोबाराय आज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. सोडिला संसार, त्या भक्ताचं लक्षण सांगितलंय. सोडिला संसार, ज्याने संसार सोडलेला आहे. माया तयावरी फार, तयावरी फार माया, त्याच्यावर देवाची फार माया आहे. त्याच्यावर म्हणजे कोणावर? ते पूर्वार्धात सांगितलं. सोडिला संसार तयावरी, ज्याने संसार सोडलेला आहे त्याच्यावर देवाची फार माया आहे. इथे माया शब्दाचा वापर करतात. माया, माया म्हणजे काय? माया म्हणजे प्रेम, आणि प्रेम म्हणजे माया. दोन्ही आपण एकार्थवाची समजतो, परंतु थोडंसं बारकायचं जर चिंतन केलं ना, दोन्हीमध्ये फरक आहे, दोन्हीमध्ये अंतर आहे. प्रेम आणि माया यात फरक आहे. प्रेम हे नाजूक असतं, माया ही निबर असते, निबर असते, कठीण असते. क्षुल्लक कारण जरी निर्माण झालं तर जे तुटतं ते प्रेम, आणि सबळ कारण जरी निर्माण झालं तरी जी तुटत नाही ती माया. लौकिक उदाहरणाने जर सांगायचं झालं तर पत्नीचं पतीवर प्रेम असतं आणि आईची मुलावर माया असते. तुमच्यावर माझं फार प्रेम, तुमच्यावर माझं फार प्रेम, पण क्षुल्लक कारण जरी निर्माण झालं तरी डायव्होर्स पर्यंत पाळी येते.
प्रेम ते तुटलं जातं, कोर्टात दोघे एकमेकावर भांडतात एकमेकाबरोबर आणि शेवटी संबंध तोडतात. प्रेम हे नाजूक आहे. क्षुल्लक कारण जरी निर्माण झालं तरी जे तुटतं ते प्रेम, आणि सबळ कारण जरी निर्माण झालं तरी जे तुटत नाही ती आहे माया. आणि अशी माया आईची आपल्या मुलावर असते. मुलाकडून किती अपराध जरी झाले तरी आई ते सर्व सहन करते आणि त्याच्यावर मायाच करते. शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, काही कुपुत्र जन्माला येतात पण कुमाता मात्र होत नाही. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. आईला मारणारी मुलं जन्माला आलेली आहेत पण मुलाला मारणारी आई नाही. आईची माया विशेष आहे. किती सबळ कारण जरी निर्माण झालं तरी जे तुटत नाही ती माया. तुकोबारांच्या भाषेत सोड सांगू का, कळवळ्याची जी प्रीती आहे, लाभा विना केली जाणारी जी प्रीती आहे ती माया. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. तुकोबारा सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कळवळ्याची जी प्रीती ती माया. लाभा विना केली जाणारी ती प्रीती म्हणजे माया. बाप वेगळा आणि आई वेगळे. बापात आणि आईत फार फरक आहे. बाप हा लबाड आहे, म्हणजे इथे आलेले सोडून. मुलगा काम धंदा करण्यासारखा झाला आणि तो का काम करत नसला की बाप त्याला गय करत नाही. तुला कुठपर्यंत पोसायचं आहे तर काम धंदा कर तर खायला, नाही तर नाही. पत्नीला सांगून ठेवतो, याने इतकं काम केलं तर याला खायला द्यायचं, नाही तर नाही. त्या आईला असं वाटतं आज काय यांनी कठोर भूमिका घेतली. असे फुकटे शेपांनाच येऊन खाऊन जातात आपल्या घरी रिकामटे लोक, आणि आपल्या मुलाने खाल्लं तर काय बिघडते. पण ही भूमिका घेतली का त्या मुलाचा चेहरा उतरतो. याच्यावर सगळं आहे ना. हेच जर बंद म्हटल्यावर काय, मुलाचा चेहरा उतरला जातो की लगेच आईचा तिकडे चेहरा उतरतो. बाप थोडासा बाजूला झाला का ही जवळ येते आणि सांगते, बाळ ते ऑफिसला गेले का तू येऊन जेवून जा. लाभाविना जी प्रीती ती आहे माया. आणि अशी भगवंताची आपल्या भक्तावर माया असते. भक्ताच्या वर किती माया. या करता उदाहरण ज्ञानोबरांनी देखील हेच घेतलेले आहे आईचं. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पाते विमितया. इथे एक शब्द फार मार्मिक वापरलाय मात्र ज्ञानोबारांनी. जो मातेची आई उदरा म्हटले, तो मातेचा सोयरा केतुला पाय. म्हणजे या
म्हणण्यातून ज्ञानोबाऱ्यांनी सावत्राई वगळलेली आहे आणि दत्तक आई वगळलेली आहे. दत्तक आईचं आणि सावत्राईचं मुलावर प्रेम असेलच असं काय सांगता येत नाही. म्हणून आपण कदाचित हे जर म्हटलं तर लक्षण तिकडं जाईल आणि बाधा निर्माण होईल. म्हणून ज्ञानोबारांनी ओवीची रचनाच अशी केली की जो मातेची आई उदरा, आईच्या उदरातून जो जन्माला येतो तो आईला किती आवडतो, तसा माझा भक्त मला आवडतो. भक्तावर फार इथे फार शब्द वापरलाय. माया तयावरी फार. फार शब्द हा भगवंताच्या मायेत काही प्रकार आहेत का, कमी जास्तपणा आहे का दाखवतो. त्याच्यावर फार माया याचा अर्थ इतरावर कमी, हे स्पष्ट झालं. तर देवाच्या मायेत काय प्रकार आहे का, तर आपल्याला देवाच्या मायेचे प्रकार करता येण्यासारखे आहेत. 3 प्रकार करता येतील. एक सामान्य माया, दुसरी विशेष माया आणि तिसरी परिपूर्ण माया. देवाची सामान्य माया तुम्हा सर्व जीवांवर आहे. सामान्य माया. तुम्ही आम्ही जेवल्याशिवाय देव जेवत नाही. सर्वांचा भरण पोषण करतो भगवान, हे मायेशिवाय म्हणता येईल. सर्व जेवल्याशिवाय तो जेवत नाही, म्हणून त्याचं नाव विश्वंभर आहे. तो का म्हणे त्याचे नाव विश्वंभर. विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून त्याला विश्वंभर म्हणतात. सर्वांचं भरण पोषण करणारा तो आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. आता सांगा, हे मायेशिवाय म्हणता येईल का? पण ही माया सामान्य आहे, फक्त पालन पोषण करण्या इतकी. सगळे जेवल्याशिवाय देव जेवत नाही. एकदा रुक्मिणी देवाला म्हणले, देवा चला जेवायला. देव म्हणले थांब जरा, वाणी धर्मशाळेतला एक मनुष्य जेवायचा राहिलाय, तो जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही. पुन्हा थोड्या वेळाने आले, देवा चला जेवायला. देव म्हणू लागले थांब थोडस. बाळासाहेबांच्या मनात आले त्याला जीव घालायचं. पुन्हा थोड्या वेळाने आले, देवा म्हणे आता बसलं जेवायला, वाढ. आता म्हणले देवा हे काय तुमचं? म्हणे माझा नियम आहे, सगळे जेवल्याशिवाय मी जेवत नसतो. बर ठीक आहे. दुसऱ्या दिवशी रुक्मिणीने काय केले, एक डबे घासून पुसून घेतले, त्याच्यात एक मुंगी सोडली, वरून वस्त्र बांधलं, तिला ऑक्सिजनही मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने ती एका बाजूला गुपचूप ठेवून दिली. आणि म्हणू लागली पाहू आता काय. देवा चला जेवायला. देवाने थोडा वेळ चिंतन केलं, म्हणे वाढ. रुक्मिणी लागली जास्त नाही, आजच दिवस सापडतात, पण आत्ताच बोलायचं नाही, 5 घास घेतल्यानंतर बोल. वाढलेला आहे. देव जेवायला बसले, 5 घास झाल्यावर रुक्मिणी म्हणाले देवा काल काय थाप मारली जोरदार, घसले, सगळं जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. हो म्हणे माझा नाही. मग जेवला आज सगळं जग? हो, सगळ्यांचे रिपोर्ट आलेत माझ्याकडं. मगच मी जेवायला बसलो. नाही म्हणे एक राहिली जेवायची. म्हणे कोण? एक मुंगी राहिली. मुंगी काय थाप मारता? थाप कोणीच मारू नये, हो कोणीच मारू नये. थाप मारण्याचा अधिकार फक्त एका व्यक्तीला दिलेला आहे, पखवाजाला तो अधिकार दिलेला आहे. त्याला सगळे अधिकार आहेत. लावालावी करायची, चाटाय मारायच्या, थापाय मारायच्या, पण पखवाजावर बरं का सुद्धा खरं इतर नाही. काय जोरदार
पोटावर थाप मारली म्हणे सर्व जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. जेवलं सगळं जेवलं. एक राहिले, एक मुंगी राहिले. देव म्हणतात ती भुरकी का तिथं कधीच जेवली नाही म्हणे. मी दाखवते तुम्हाला, दाखव. रुक्मिणीने ती आणली डबी, सोडली. पाहते तर तिला मुंगी नाही दिसली, 7-8 साखरेची दाणे दिसले. जरा अशी बाजूला केलं, मग ती मुंगी वर आली. दाखव ना म्हणे. काय दाखवू आता? अग तू मुंगी दाखवते ना, जेवायचे राहिले नाही. देवा भानगड काय म्हणे. काय मी स्वतः घासून पुसून ही डबी घेतलेली होती, त्यात मुंगी सोडलेली, तू वरून वस्त्र मी गुंडाळलेलं होतं, मी माझ्या हाताने ठेवली होती. यात हे साखरेचे दाणे आले कुठून? देव म्हणतात हेच तर माझं नियोजन. ज्याचं त्याला जिथं असेल तिथं जेवढं असेल तेवढं पोच करणं हे माझं काम आहे. आता मला सांगा, ही जी भगवान माया करतो आहे की नाही, हे पालन पोषण मायेशिवाय म्हणता येईल का? पण ही सामान्य माया फक्त पालन पोषण करण्या इतकी, यापेक्षा अधिक नाही. देवाची दुसरी विशेष माया आहे, आणि ती विशेष माया संबंधितांवर आहे. ज्या कुलात भगवान अवतार धारण करतो त्या कुलात जे जे पूर्वजांनी काही पुण्य केलेलं आहे, साधना केलेली आहे, तप केलेलं आहे, अनुष्ठान केलेलं आहे, म्हणून त्यांच्या अपेक्षेनुसार त्या कुलात जन्म घेतलेला त्या संबंधितांवर भगवान प्रेम करतो. भगवंताची ही माया त्यांच्यावर आहे, ही विशेष माया. त्याच्याकरता देवाने विशेष केलेलं आहे. केवळ पालन पोषण केलं असंच नाही, विशेष केलेलं आहे. त्या जांबवती करता देवाने आपला डोळा काढला आणि भगवान शंकराला समर्पण केला. हे विशेष केले. तर अशा विग्रहावर संबंधितांवर देवाची ही विशेष माया. पण याही पेक्षा तिसरी परिपूर्ण माया देवाची आहे, ती फक्त भक्तावर आहे, इतरावर कोणावर नाही. परिपूर्ण माया. परिपूर्ण का? सगळ्यातून वजाबाकी आहे, पण भक्तातून वजाबाकी नाही. भक्ताची वजाबाकी होत नाही. विठ्ठला वजाबाकीवरून कुठं माया हे सिद्ध होत. कोणातून काय वाजा गेलं, कोणातून कोण वाजा गेलं, आपण व्यवहारात म्हणतो आता तुमचे नवे सोयरे झाले, आता आमच्याकडे कशाला यायला, आता आम्ही वाजा, त्यांच्याकडे अधिक. वजाबाकीवरून प्रेम कुठं अधिक आहे हे आपल्या लक्षात येतं. तसं भक्तातून सर्वांची वजाबाकी आहे, भक्ताची वजाबाकी कोणातूनच नाही. म्हणून देवाची विशेष परिपूर्ण अशी माया ही भक्तावर आहे. सामान्य मायेशी तरतम भाव भगवंताच्या मायेचा 9व्या अध्यायात सांगितलेला आहे. सामान्य मायेशी म्हणजे तुमच्या आमच्यापेक्षा भक्तावर माया अधिक कशी, तर सामान्य मायेशी तरतम भाव 9व्या अध्यायात सांगितला. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः ये भजन्ति तुमाम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. मी सर्व भूतामध्ये सम आहे, माझा कोणी द्वेष नाही, कोणी प्रिय नाही, परंतु जे अनन्यतेने एकनिष्ठेने माझी भक्ती करतात ते माझ्यात आहे आणि मी त्यांच्यात आहे. म्हणजे सामान्य मायाशी तरतम भाव दाखवून त्यांच्यापेक्षा भक्तावर परिपूर्ण माया, हे सामान्य मायेशी कसा फरक आहे भक्तावरच्या मायेचा हा दाखवला. आणि श्रीमद भागवतामध्ये विशेष माया ज्यांच्यावर आहे त्यांच्यापेक्षा अधिक माया भक्तावर कशी आहे हे विशेषत्वाने दाखवलेलं आहे. श्रीमद भागवतात भगवान म्हणतायत उद्धवाला, अरे उद्धवा, तू मला जितका आवडतो तितकं मला कोणीच आवडत नाही. न तथा मे प्रियतम आत्मयोनिर न शंकर न च संकर्षणो न श्रीर नैवात्माचे यथा भवान.
उद्धवा तू मला जितका आवडतो तितका मला कोणीच आवडत नाही. कोण आवडत नाही? जे विशेष माया ज्यांच्यावर आहे भगवंताने त्यांची वजाबाकी करून दाखवली इथे भागवतामध्ये. आत्मयोनी मीच आहे कारण ज्याचा तो ब्रह्मदेव, तोही मला तितका आवडत नाही. न शंकर हा शंकर मला तितके आवडत नाही. लक्ष्मी मला तितकी आवडत नाही. नच संकर्षणो बलराम दादा मला तितका आवडत नाही. नच संकर्षणो न श्रीर लक्ष्मी मला तितके आवडत नाही. यापेक्षा शेवटचं टोक सांगितलं नाही आत्मा माझा आत्माही मला तितका आवडत नाही की उद्धवा तू मला जितका आवडत. म्हणजे भक्तातून विशेष मायेची वजाबाकी करून दाखवली. तर देवाची अशी परिपूर्ण माया जर कुठे असेल तर ती भक्तावर आहे. भक्तातून कोणाची सर्वांची वजाबाकी कोणाची नाही, सर्वांची वजाबाकी. भक्ताची वजाबाकी कोणातूनच नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात या त्रिभुवनाचा जर आपण विचार करू लागलो तर या त्रिभुवनात भक्ताशिवाय देवाला दुसरा नाही. भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आनंद. त्रिभुवनी नाही आनंद. भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आनंद. त्रिभुवनी नाही आनंद. भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे. या त्रिभुवनात भक्ताशिवाय देवाला दुसरं कोणी आवडत नाही. म्हणजे विशेष माया परिपूर्ण माया देवाची ही भक्तावर आहे. म्हणून माया तयावरी फार त्याच्यावर फार त्याच्यावर म्हणजे कोणावर? त्या भक्ताचं लक्षण पूर्वार्धात सांगितलं सोडीला संसार तयावरी. ज्याने संसार सोडलेला आहे त्याच्यावर माया फार. पण या विधानाचा जर आपण बारकाईने विचार करू लागलो तर तितकं लक्षात बसत नाही. शास्त्राचा एक सिद्धांत आहे. कुठलाही सिद्धांत सिद्ध करण्याकरता 3 गोष्टीची आवश्यकता असते. म्हणजे तो सिद्धांत सिद्ध होतो, अबाधित होतो, योग्य होतो. कोणत्या 3 गोष्टी? प्रमाण, युक्ती आणि अनुभव. आपण जे विधान केले त्या विधानाला प्रमाण पाहिजे, पुरावा पाहिजे कोणता तरी. पुराव्याने पहिली ती गोष्ट सिद्ध होत असते. दुसरी गोष्ट त्याला साधक बाधक युक्ती, एखादी युक्तीतून तो सिद्धांत सिद्ध व्हायला पाहिजे. आणि शेवटचा आहे अनुभव. अनुभव काय? प्रमाण असेल, युक्ती असेल, पण अनुभव काय? अनुभवाचं शेवटचं प्रामाण्य, विशेष प्रामाण्य अनुभवाचं. तर या 3 गोष्टीचा बारकाईने जर आपण विचार करू लागलो तर तुकोबारांचं हे विधान थोडस जमण्यासारखं वाटत नाही. कसं बघा, ज्याने संसार सोडलेला आहे त्याच्यावर माया फार तुकोबाराय म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा, देवाची माया बसण्याकरता संसार सोडायला पाहिजे. ज्याने संसार सोडला नसेल त्याच्यावर देवाची माया नाही. म्हणून देवाची माया आपल्यावर बसावी असं वाटत असेल आपण संसार सोडला पाहिजे. पण संसार सोडलाच पाहिजे असे एकांगी प्रमाणात सापडत नाही ना, की देवाची माया आपल्यावर बसण्याकरता संसार सोडायलाच पाहिजे असे एकांगी प्रमाण नाही. उलट असे प्रमाण आहे की सुखाने संसार करा, असे प्रमाण. सुखे करावा संसार, सुखाने संसार करा म्हणतात. ब्रह्मचार्य असणारे ज्ञानोबाराय देखील म्हणतात असू द्या तुमचा संसार, सोडायलाच पाहिजे असं नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात म्हणतात असू द्या तुमचा संसार. म्हणजे
संसार सोडायलाच पाहिजे असं काही एकांगी प्रमाण नाही. असू द्या म्हणतात. उलट ही भाषा वापरतात. का सोडता? का सांडीसी गृहाश्रम उपजले कुळीचे धर्म? का सांडीसी? उलट सोडून नका म्हणतायत. नका तेजू रांडापोरे, नका तेजू. घरदार ओखटे तेजू म्हणसी तरी शरीराय शेजार. म्हणून एकांगी प्रमाण की भगवंताची माया आपल्यावर बसण्याकरता संसार सोडायलाच पाहिजे अशी एकांगी प्रमाण सापडत नाही. म्हणून हा तुकोबाराय तो सिद्धांत मांडतात. हा नेमका कसा काय? साधक बाधक युक्ती तीही इथे जमत नाही, बसत नाही. आपण साधक बाधक युक्ती इथे अन्वय व्यतिरेक घेऊया. अन्वय व्यतिरेक म्हणजे काय? यद्भावे यद्भावा हा अन्वय, यद्भावे यद्भावा हा व्यतिरेक. ज्याच्या असण्यात असणं याला म्हणायचं अन्वय, आणि ज्याच्या नसण्यात नसणं त्याला म्हणायचं व्यतिरेक. संसार जर सोडला तरच देवावर प्रेम, देवाचं प्रेम आपल्यावर असतं, हा अन्वय झाला. आणि जो संसार सोडत नाही देवाचं त्याच्यावर प्रेम नसतं, हा व्यतिरेक झाला. पण हा व्याख्यात करता आला, बोलण्यात घेता आला, पण अनुभवात तसा बसत नाही. कारण ज्यांनी संसार सोडला नाही त्यांच्यावर देवाचं प्रेम नाही असं दिसून येत नाही अनुभवातून. ज्याने संसार सोडलेला आहे त्यांच्यावरच देवाचं प्रेम आहे असे दिसून येत नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ही युक्ती लंगडी पडते. ही युक्ती इथं बसू शकत नाही कारण अनुभवात येत नाही. ते ज्यांनी ज्यांनी संसार सोडलेला आहे त्यांच्यावर देवाचं प्रेम असतच असं काही दिसून येत नाही. कितीतरी वैतागी मंडळी घरात जमलं नाही का निघतात आणि बाहेर पडतात आणि कुठेतरी चिलिंबाज पाहतात आणि शंकराच्या मंदिरात गांजा ओढत बसतात. आता यांनी संसार सोडलेला आहे पण यांच्यावर प्रेम देवाचं दिसून येत नाही. आता दुसरं उलट बघूया. ज्यांनी संसार सोडला नाही त्यांच्यावर देवाचं प्रेम नाही असे दिसून येत नाही. एक निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका हे ब्रह्मचारी संत जर वगळले तर बाकीचे सर्व संत गृहस्थाश्रमी होते. आहे की नाही? नामदेवराय गृहस्थाश्रमी, सावता महाराज गृहस्थाश्रमी, गोरोबा काका गृहस्थाश्रमी, नाथ महाराज गृहस्थाश्रमी, निळोबाराय बहुतेक गृहस्थाश्रमी होते. त्यांनी संसार सोडला नाही. मग देवाची त्यांच्यावर माया नव्हती काय? कितीतरी होती. त्यांनी संसार सोडला नाही पण देवाने त्यांच्यावर किती प्रेम केलं, किती प्रेम केलं. अहो देव त्यांचा संसार करू लागले. आणखी काय सांगायचं? त्यांनी संसार सोडला नाही, उलट त्यांचा संसार देव करू लागले. देवाने त्यांचा संसार केला. यावरून संसाराचं देवाचं वाकडं असं काही लक्षात येत नाही. सर्व संतांचा संसार देवाने केलेला आहे. माळ्या सावत्यास खुरपू लागे, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे सेलेविनी, सजन कसाया विकू लागे माळा सावत्यास खुरपू लागे, नरारी सोनारा घडू खुंकू लागेन, घडी माती वाये गोऱ्या कुंभाराची. त्यांनी संसार सोडला नाही, त्यांचा संसार देव करू लागले. म्हणून माझं असं एक म्हणणं आहे, माणसाने आपला संसारही असा करावा की तो देवाला आवडावा. त्यांचा संसारही देवाला आवडला, आपला परमार्थही देवाला आवडत असेल की नाही कोणास ठाऊक. त्यांचा संसारही देवाला आवडला. कशावरून? देव त्यांचा संसार करू लागले याच्यावरून.
संसार सोडला नव्हता तरी देवाने त्यांच्यावर किती माया केली. आता एक पुढे जाऊन मी बोलतो थोडस बरं का धाडसाने. एक पठ्ठ्या संसार सोडायला निघाला होता, पण ह्या बाबाने त्याला जाऊ दिलं नाही, संसार सोडू दिला नाही. कोण? अर्जुन. अर्जुन संसार सोडून निघाला होता की नाही. हे असो तू येथ वर भिक्षा मागता भली, ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरी कंदर सेविजे, परिशस्त्र आता न धरीजे यावर. भिक्षा मागणं हे असो तू येथ वर भिक्षा मागता भली, देश त्याग करून जावा, रानात एकांतात कुठंतरी राहावं, भिक्षा मागावी, पण हे करू नये. असा तो संसार सोडायला तयार झाला होता, पण ह्या बाबाने त्याला सोडू दिला नाही, उलट करायला लावला. त्याला तो म्हणतो हे करणं पाप आहे. देव त्याला लगेच प्रत्युत्तर देतो, अरे युद्ध न करणं हेच पाप तुझ्या ठिकाणी कुठून निर्माण झालं सांग. कुतस्त्वा कश्मलमेदम विषमे समुपस्थितम. अरे युद्ध न करणं हेच पाप आहे. क्षत्रियाने कितीतरी पुण्य संपादन करावं त्यावेळेला त्याला असं युद्ध प्राप्त होत असतं. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे काही ऐसे हे झुंज लाईजे, आणि त्याला तो पाप म्हणतो. अरे आर्यांनी ना अंगीकारलेलं स्वर्गाला देणार अकीर्ती करणार तुझं कृत्य आहे. शेवटचा इतका जोराचा धक्का देवाने त्याला दिला, अरे अशा नपुसकतेला प्राप्त होऊ नको. क्लैब्य मास मगम पार्थ नाही तत्वयुपबद्धते. ज्ञानोबरांनी काय भाषा वापरली, अरे हा मूर्खपणा आहे, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यवान, संग्राम हे कवन कारुण्य तुझे. म्हणजे तो सोडायला तयार झाला होता सगळा, देवाने त्याला सोडू दिला नाही. आणि त्याच्यावर किती प्रेम केलं, किती प्रेम केलं अर्जुनावर. गृहस्थाश्रमी होता, 2 बायका होत्या त्याला, नाही 4 होत्या, 4 जरा चुकलं बरं का गण. या पहिल्या 2 द्रौपदी आणि सुभद्रा, आणखी दुसऱ्या 2 तीर्थयात्रेला गेला, तीर्थयात्रेहूनही आणखी 2 बायका करून आला, उलुपी आणि चित्रांगदा. ह्या तीर्थयात्रेतल्या बायका आहेत. काही लोक तीर्थयात्रेला जाऊन गप राहत नाही. म्हणजे पहिल्या 2 आणखी ह्या 2 4 बायकाचा संसार अर्जुनाचा. तो सोडायला लागला होता, देवाने त्याला सोडू दिला नाही. आणि देवाने त्याच्यावर किती माया केली, किती प्रेम केलं. अर्जुनावरचं प्रेम याच्यावर कितीतरी दिवस व्याख्यान चालू शकेल, प्रवचन चालू शकेल. ज्ञानेश्वरी जागोजागी त्याचा उल्लेख आलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात या प्रेमाला उपमाच देता येणार नाही. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. किती किती अर्जुना 11व्या अध्यायामध्ये खूप सुंदर वर्णन केले. लक्ष्मीवर नाही, कोणावर नाही, कोणा संकाधिकावर नाही, कोणावरच नाही, सर्वांची वजाबाकी केली, सर्वांची वजाबाकी केली. ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले, ज्ञानोबा म्हणतात त्या दिवसापासून बाकीच्या सगळे हबप एका बाजूला कोपऱ्यात. देवाने त्यांचा कोणाचाच विचार केला नाही. आघवेची एकीकडे ठेले, सापे कृष्ण सुखा एकंदरे झाले, जे देऊने जन्मले पांडव. हे ज्ञानोबा म्हणतात ज्या दिवसापासून हे पांडव जन्माला आले त्या दिवसापासून आघवेची एकीकडे ठेले. सगळे एका बाजूला, सगळे मठाधिपती, सगळे फडकरी, सगळे दिंडीवाले, सगळे सगळे मोठमोठे नावाजले नाही, सगळे एका बाजूला आघवेची एकीकडे ठेले. सापे कृष्ण सुखा एकंदरे झाले, जे देऊन जन्मले पांडव. ही आणि त्या पांडवांमध्येही तया 5ही आतू अर्जुना, कृष्ण 6व्याची झाला अधीना, कामुक काजे सांगना पैता कीजे.
हा कुपे की निवांत साये, रुसे तरी बुझावित जाये, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. वेड लागलं होतं, वेड देवाला अर्जुनाच. किती वेड लागलं होतं. त्याचे केस वाळवतो काय, त्याचे घोडे धुतो काय, घोड्याचा खरारा करतो काय. किती किती खाली भगवंत घेऊन किती प्रेम केला अर्जुन. अर्जुनाची घोडी धुतली आनंते, संकटे बहुते निवार. किती प्रेम केलं त्याच्यावर. त्याने संसार सोडला नव्हता, तर किती देवाने त्याच्यावर प्रेम केलं. म्हणजे प्रमाण, युक्ती आणि अनुभव या तिन्हीचा जर धांडोळा घेतला तर हे पटत नाही. मग तुकोबारा ही भाषा काय वापरतात, सोडिला संसार माया तयावरी फार. तर याचं उत्तर असं आहे, अगदी थोडक्यात याचं उत्तर आहे, जास्त काय विषय नाही, वेळ थोडा आहे. संसार सोडणं म्हणजे नेमकं काय सोडणं हे नक्की झालं, काही शंका मिटली. संसार सोडायचा म्हणजे नेमकं काय सोडायचं. आपण संसार सोडणं म्हणतो म्हणजे काय, घरदार सूप टोपलं खोकं चिंपाट हे जे गोळा करून ठेवलंय आपण, याला आपण आपला संसार म्हणतो. बदली झाल्यानंतर टेम्पोत भरून दुसऱ्या ठिकाणी म्हणतो आमचा संसार हल्ला, इथला हल्ला आणि तिकडं नेऊन टेकावला. या बाह्य परिग्रहाला आपण संसार म्हणतो, पण संत या बाह्य परिग्रहाला संसार समजत नाही. हा बाह्य परिग्रह आहे. संत कशाला नेमकं संसार समजतात. कुठे अहंकाराला संसार म्हटलेला आहे, कुठे वासनेला संसार म्हटलेला आहे, कुठे काम क्रोधाला संसार म्हटलेला आहे, कुठे देहाला संसार म्हटलेला आहे, कुठे पुन्हा पुन्हा जन्माला येणारे मरण याला संसार म्हटलेला आहे, कुठे जन्माला येणारे मरण याला सत्य समजणं याला हा संसार म्हटलेला आहे. अगा उपजणे आणि निमणे हे साचच एका मानने, तो जीवलोक मी म्हणे संसारवान. जिंकावा संसार येणे नावे तर शूर, येर काय ती बापुडी कीर अहंकाराची घोडी. इथे अहंकाराला संसार म्हटलं. नवला ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा संसार, ते वासनेला संसार म्हटले. कुठे काम क्रोधाला संसार म्हटले, काम क्रोध सो संसार ओही शिरभार चलावे, काम क्रोधाला संसार म्हटले. कुठे पुन्हा पुन्हा जन्माला येणारे मरण, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेनम इह संसारे. आणि कुठे तरी देहाधिक संसारे सर्वय मांडले से गुंफेरे, कुठे आगा उपजणे आणि निमणे हे साचच एका मानणे. तर या विकाराला संतांनी संसार समजले थोडक्यात. त्यात अहंता हा सर्वात मुख्य विकार मानलेला आहे. या अहंतेतूनच सर्व संसाराची निर्मिती होते. हे तळचं मडकं, याच्यावर सर्व इमारत संसाराची उभी आहे, अहंकार. म्हणून तुकोबारा म्हणतात त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे, अहंकाराला सोडा. खरा तो संसार आहे. ज्ञानोबरांची एक इतकी मार्मिक उभी आहे. ज्ञानोबरा म्हणतात ज्याला सर्व संसार सोडायचा असेल त्याने नेमकं काय सोडावं म्हणजे सर्व संसार सोडला जाईल. ज्ञानोबरा म्हणतात खूप सुंदर, ऐका. तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही, सांडीजे अशेषही संसार जात. अशेषही संसार जात सांडीजे केव्हा, अहंता सांडूनी पाही. अहंता सोडा की सर्व संसार तुमचा सुटला जाईल. म्हणून अहंता हा खरा मूळ संसार आहे, मुख्य. याच्यात सर्व साठवलेला आहे. तेव्हा हा ज्याने सोडलेला आहे त्याचा संसार सुटला. मग त्याला बायको असो अगर नसो, विठ्ठला विठ्ठल ब्रह्मचारी असेल आणि अहंताला जर वाढवलेला असेल तर तो संसारीचा आहे. आणि संसारात वावरत असेल, पत्नी मुलं बाळ सर्व असेल,
पण अहंकार जर नसेल तर तो खरा. म्हणून आपण मार्गाने बघा, सर्व राज्य शकट चालवणारा जनक हा साधू ठरला आणि लंगोटीही नसणारे शुकाचार्य संसारी ठरले. विठ्ठल लंगोटी नव्हती, पण मी शुक आलेलो आहे. अहंता म्हणून संगम त्यक्त्वा सुखी भव. हा अहंकार गेला, हे विकार गेले की सर्व संसार सुटला. असा ज्याने संसार सोडलेला आहे तुकोबारा म्हणतात, माया तयावरी फार, त्याच्यावर देवाची फार माया आहे. त्याने हे सर्व सोडलेलं आहे, कशावरच अहंता नाही. शेवटी सांगू, मुक्तीवरही अहंता नाही. मुक्तीच्या बाबतीत ज्याने वजाबाकी केलेली आहे, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती नको. तो काय म्हणे, माझं न लगे सायुज्यता, सायुज्यतेचाही ज्याने त्याग केलेला आहे. माझ्या करता ज्याने सर्वाचा त्याग केलेला आहे, भगवान म्हणतात तो खरा माझा आहे. आणि असा जो भक्त आहे, माया तयावरी फार. पण का हो, त्या मायेतून भगवान त्यांचं काही कार्य करतो का, काय उपयोगाला येतो का? नाहीतर काय गंमत होते, माया फार म्हणायचं आणि आपलाच काटा काढायचा. तुमच्यावर माझं फार प्रेम, तुमच्यावर माझं फार प्रेम, असं करा, स्टोव पेटवा, चहा करा, मला द्या, उरलं तर तुम्ही प्या, तुमच्यावर माझं फार प्रेम. या मायेला आपण किंमत देणार नाही. एक लक्षात घ्या, मायेत त्याग आहे, मायेत भोग नाही. जिथे भोग घडत असेल ती खरी माया नाही, जिथे त्याग घडत असेल ती खरी माया आहे. तर या मायेतून भगवान काही त्या भक्ता करता करतो का? तर भगवान त्या मायेतून काय करतो हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, सुख दुःख साहे अंगे, सुख दुःख साहे अंगे. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, सुख दुःख साहे अंगे, सुख दुःख साहे अंगे. ठोबार तुम्हारे, जय ठोबार तुम्हारे, ठोबार जय ठोबार तुम्हारे, ठोबार जय ठोबार तुम्हारे, जय ठोबार जय ठोबार, जय ठोबार जय ठोबार तुम्हारे. या मायेतून भगवान भक्तांचं काही कार्य करतो का, भक्तांच्या काही उपयोगाला येतो का? तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, धावे चाले मागे मागे, मागे मागे चाले धावे. भक्ताच्या मागे मागे तो चालतो, मागे मागे तो धावतो. धावे चाले दोन क्रियापद आहेत, वेगळी आहेत. चालण्यामध्ये गती मंद असते, धावण्यामध्ये गती अधिक असते. ज्या वेळेला हळूहळू चालण्यातून भागत असेल त्यावेळेला भगवान हळूहळू चालत जातो, भक्ताचं काम. ज्या वेळेला चालण्यातून भागत नाही त्यावेळेला धावून जातो. गरुडा करता धावून गेला, त्यासाठी गरुड सांडूनी धावसी, माया धळमसी दिनानाथ. द्रौपदी करता धावून गेला, त्वरा झाले गरुडा टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे टाकीला गरुडा अनवाने पाय, जनी म्हणे माय धाविन्नली, धाविन्नली धावे. चालण्यात गती मंद असते, धावण्यात गती अधिक असते. ज्या वेळेला सहज चालण्यातून भागतं त्यावेळेला चालून जातो, आणि ज्या वेळेला चालण्यातून भागत नाही, परिस्थिती गंभीर असते त्यावेळेला धावून जातो. त्यावेळेला गरुडाचा वेग देखील देवाला कमी लावतो. गरुडाला म्हणतो, अरे गरुडा, ह्या फर्स्ट सेकंडने आपण कधी जाऊन पोहोचणार, टाप गेअर टाक. गरुड म्हणतो केव्हाच डबल टाप टाकलेला आहे. पण भगवंताला तो गरुडाचा वेगही कमी वाटतो, गरुडाला मागे टाकून भगवान धावून जातो आणि भक्ताचं रक्षण करतो.
कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी. द्रौपदीने धावा केला, भगवान द्रौपदी करता धावणारे गरुडाला टाकून. भक्ताच्या करता भगवान सर्व काही करतो. धावे चाले मागे मागे, मागे मागे चालतो, मागे मागे धावतो. भक्ताचं संकट कुठलंही देवाला सहन होत नाही, ते भगवान संकट दूर करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात. आणि दुसरे एक सांगतो, भक्ताचा वरचं संकट दूर करण्याकरता भगवान चालून जातो, धावून जातो. आणि दुसरे एक सांगतो, त्या देवाचा स्वार्थ आहे म्हणून धावून जातो. उगीच कोणी कोणाच्या मागे चालत नाही, कोणी कोणाच्या मागे धावत नाही. का हो, तुम्ही अलीकडे भार्यांच्या माग माग आहे काय? हा आपलं ते प्रकरण पास करून घ्यायचं आहे काय? नाही काय? दुसरं स्वार्था करता माणसं दुसऱ्याच्या मागे धावत असतात. तसं भगवान हा भक्ता मागे कशा करता धावतो? त्या भगवंताचा स्वार्थ दडलेला आहे. भगवंताचा स्वार्थ कोणता? भगवंताला भक्ताच्या चरण रजाची अपेक्षा आहे. म्हणून तेवढ्या करता देव इच्छिराज चरणीची माती धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. देव इच्छिराज चरणीची मागे मागे, धावत चालती मागे मागे. देव इच्छिराज चरणीची माती धावत चालती मागे मागे, धावे चाले मागे मागे. भगवान म्हणतात, माझ्या ठिकाणी पवित्रपणा जो आला तो त्या भक्ताच्या रजकणामुळे आलेला आहे. माझ्या ठाईचे पवित्रपण ते भक्ताचे निम्मज जाण, या लागी भक्ता मागे मी आपण धावे चरण रेणू वंदावया. भक्त चरण रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता, माझी पायवणी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव. या करता धावे चाले मागे मागे. हा देवाचा स्वार्थ दडलेला आहे. चरणेचे रज वंदी शुळपानी नाचती कीर्तनी त्यांच्या मागे. भगवान ते चरण रज आपल्याला कसे प्राप्त होतील? आपल्याला पवित्रपणा त्यांच्यामुळे आहे, म्हणून भगवान त्यांच्या मागे मागे चालतो, धावतो आणि भक्ताचं सुखदुःख अंगाने सहन करतो. सुखदुःख साहे अंगी. मीराबाईने विषाचा प्याला ग्रहण केला. विष पिण्याची प्रक्रिया मीराबाईच्या तोंडाला घडली, पण खरं विष प्राशन केलं कोणी? देवा. मीराबाईला काहीच बाधा नाही, देवाला बाधा झाली नाही. बाधा झाली तयाची ते वेळी, मूर्ती झाली काळी देवाची. भक्ताचं संकट, भक्ताचं दुःख भगवान आपल्यावर घेतो. अंगे साये, दुःख अंगे साये तसं सुख अंगे साये. दुःख सहन करण्याची जशी आपली क्षमता नसते तसं सुखही सहन करण्याची क्षमता नसते. अतीव दुःख जसं आपण सहन करू शकत नाही तसं अतीव सुखही आपण सहन करू शकत नाही. अतीव सुखाची माणसं भगवंताला विसरतात. म्हणजे याचा अर्थ अतीव सुखही ते त्यांना सहन झालं नाही. सुख आल्यानंतर, अतीव सुख आल्यानंतर माणसं भगवंताला विसरतात. दुःखात माणसं भगवंताचं स्मरण करतायत, तसं सुखात करत नाही. याचा अर्थ काय? सुख पचवण्याची ताकद नाही. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय. सुख आल्यानंतर माणसं देवाला विसरतात. याचा अर्थ ते सुखही सहन करण्याची क्षमता नाही. किती सुख आलं तरी भगवंताच्या कृपेने हे आपल्याला आहे असं मानून भगवंताला न विसरणं, याला म्हणतात सुख सहन करणं. पण हे सहन करण्याची क्षमता काहींच्या ठिकाणी नसते. भगवान ती क्षमता भक्ताला मात्र देतो. भक्ताला किती सुख आलं तरी त्याचा तो गर्व वाटत नाही, त्या सुखात भक्त वाहवत जात नाही. म्हणून श्रीमंतीत वावरून नाथ महाराजांनी भक्ती कधी सोडली नाही. हे सुखे सहन करण्याची क्षमता भगवान देतो. म्हणून सुख दुःख साहे अंगी. कोणी म्हणेल याला भक्ताला काय करावं लागतं का? या करता तुकोबारा म्हणतात, याने घ्यावे नाम. याने फक्त त्याचं नाम घ्यायचं, मग तिसी करणे त्याचे काम. त्यांनी त्या विठाईने त्याचं काम करावं. सगळं काय बाळणपणापर्यंत जे काम देवाने केलेलं आहे आपल्याला माहिती आहे. सर्व काम करी न सांगता त्या भक्ताच्या घरची सगळी कामं भगवान न सांगताना करतो. कोणी म्हणेल का हो? याला एकच उत्तर आहे, स्वभाव. स्वभावाला दुसरं उत्तर नाही. म्हणे कोणता स्वभाव? तो का म्हणे भोळी.
विठ्ठल कृपेची कोवळी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. ही विठाई कृपेची कोवळी आहे. देव कृपेचा कोवळा पाळे शरणागता लळा. देव हा कृपेचा कोवळा आहे, तो कृपेचा सिंधू आहे. भक्ताचं दुःख त्याला सहन होत नाही. भगवान लगेच कृपेने धावून येतो आणि भक्ताचं सर्व संकट अरिष्ट दूर करतो. असा भगवंताचा स्वभाव असल्यामुळे तुकोबारा म्हणतात भगवान हे सर्व करतो. तेव्हा आपणही अशी भक्ती करावी की भगवंताला आपल्यावर प्रेम करावं वाटलं पाहिजे. भगवंताची माया आपल्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे. अशी माया आपण पहिले देवाला दिली पाहिजे. खरी भक्ती कोणती? माया त्याला देणं ही खरी भक्ती आहे. हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. माया संकल्पावी ही खरी भक्ती. आणि अशी माया ज्याने देवाला लावलेली आहे तोच खरा आहे भक्त. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. तोच खरा वैष्णव की ज्याची सर्व माया देवावर आहे तो. आणि अशी ज्याची माया देवावर आहे त्याच्यावर माया तयावरी फार. देवाची त्याच्यावर माया फार आहे. अशी ही त्रिपुटी आहे. भगवान आपल्यावर भक्त करावा, भगवंताने आपल्यावर प्रेम करावं, माया करावी असं ज्याला वाटत असेल त्याने अशी आपली भक्ती जीवनात घडवावी की निश्चित भगवान तशी माया आपल्यावर लावल्याशिवाय राहणार नाही. अशी माया ज्ञानोबारायांनी लावली आणि अशी माया तुकोबारायांनी लावली. ज्ञानोबाराय ब्रह्मचारी होते, तुकोबाराय गृहस्थाश्रमी होते. म्हणून गृहस्थाश्रमन ब्रह्मचारी हेही काही वाजबाकीचं स्वरूप नाही. खरा संसार दोघांनी सोडलेला. ज्ञानोबारांनी ब्रह्मचार्य स्थितीत आणि तुकोबारांनी गृहस्थाश्रमाच्या स्थितीत. म्हणून ज्यांनी हा संसार खरा सोडलेला आहे त्याच्यावरच देवाची माया फार असते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अनेक संतांवर अनेक भक्तांवर देवाने किती प्रेम केलेलं आहे. आपल्यावर तसंच प्रेम करावं. तेव्हा अशी अक्षरं नजरेसमोर आपण ठेवावी. हे अक्षराप्रमाणे आपलं जीवन बनवावं की आपलं बरोबर पुरेसे आहे. एकेका अभंगामध्ये किती विषय मार्मिक भरलेला आहे. तेवढा अभंग जरी आपण आपल्या ध्यानात ठेवला, तेवढं जीवन तसं बनवलं तर आपल्याला तरायला काहीच अडचण नाही. तुकोबारायांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार? जळी दगडा सहित वया तारे. ज्या तुकोबारांनी ही शिकवण दिली त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू आणि सेवेला विराम देऊ. तुकाराम 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 जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय